जिस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर।
संपन्न झालेला आहे आणि या पालखी भेट सोहळ्यासाठी सर्वांचा अनमोल बहुमोल असं सहकार्य लाभलेलं आहे आणि काही वेळामध्ये एक अर्ध्या तासामध्ये नंदीकाठींचं आगमन इथं होतील आणि त्यानंतर गुरुच्या सहवासामध्ये पालख्या येण्यासाठी वाट सोडा. मारुतीच्या मंदिराच्या भेट्यासाठी तिन्ही पालख्या गेलेल्या आहेत. त्यांच्या येण्यासाठी मंगल कार्यालयासमोरील सर्व भगिनी सुद्धा ठेवण्यासाठी खाली अंतराला ज्या घोंगड्या आहेत महत्वाची सूचना द्यायचं आहे. या पोलीस स्टेशनचे एपी पवार साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही जरा साहेब मी बाबासाहेब सीतारामप्पा पाटील. आमच्या गावची यात्रा 74-75 मध्ये चालू झाली आणि त्यावेळेला अतिशय छोट्या प्रमाणात असं होत होतं अगोदरचे 5 वर्ष. आता सध्या आमची गावची यात्रा मोठ्या उत्साहानं सर्व धर्माच्या लोकांच्या सहकार्यानं अतिशय मोठ्या उत्साहात होत आहे. आमच्या केदारेश्वर देवस्थान हे हेमांपती देऊ आहे, त्याच्यामुळं या देवस्थानला अनन्यसाधारण महत्व आहे. हे केदारेश्वर माझ्या मतानं हिमालयाच्या नंतर केदारेश्वर मंदिर हे बहुतेक माझ्या कंदलगावाचंच आहे आणि म्हणून असं आम्हाला या देवाबद्दल एवढी आमच्या गावची श्रद्धा आहे. आमचं गाव या यात्रे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे आणि आम्ही या यात्रेची जी पट्टी गोळा करतो ते आमच्या सोलापूर जिल्ह्यात तर कुठं आहे असं मला वाटत नाही. फक्त पंच कमिटीचे लोक कट्ट्यावर बसून एका जागी बसून पूर्ण गावचं पट्टी वसुलवते, कोणालाही न विचारता आणि कोणालाही कसल्याही प्रकारची तसदी न देता खुशीनं लोक येऊन कमीत कमी भरपूर 5-6 लाखाच्या पुढं पट्टी आमच्या गावची गोळा होते. याच्याबद्दल आमच्या गावाबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि या कार्यक्रमाला सोबतच्या पंचक्रोशीतील गावातील लोक मोठ्या उत्साहानं भक्तिभावानं सहभागी होतात आणि या आमच्या यात्रेला शोभा आणतात. आणि आज गाणे आहेत, डपाचे गाणे आणि उद्या कुस्ती आणि या 3 वाजतापासून संध्याकाळी नंदीश्वराची मिरवणूक आहे आणि रात्री 10 वाजता कन्नड नाटक आहे. तरी उद्या 5 वाजता दही अंडे आहे. त्याच्यानंतर कुस्ती झाल्यानंतर मग नंदीश्वराची मिरवणूक होते आणि मिरवणूक मोठ्या भक्तिभावानं मिरवणुकीत माझ्या अंदाजानं 5-6 हजार तर लोक सहजासहजी असतात. आमच्या गाव गर्दीनं लोकांच्या भक्तीनं फुलून जात आहे आणि म्हणून आमच्या गावावर मला फार अभिमान आहे. मिळून आम्ही सर्वांनी आनंदाने उत्साहाने आम्ही सर्व गावकरी मिळून यात्रा उत्साहानं आनंदानं आणि एकमेकाच्या भक्तीनं साजरा करतो. याबद्दल मला आमच्या गावाबद्दल अभिमान आहे आणि सगळ्या लोकांनी असंच सहकार्य आमच्या यात्रेला केदारेश्वरच्या यात्रेला सहकार्य करावं अशी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवितो. मी चंद्रकांत शेट्टप्पा निंगफोडे, कंदलगाव, तालुका दक्षिण सोलापूर. आमच्या श्री केदारेश्वर देवस्थानची यात्रा सालाबादाप्रमाणे हनुमान जयंतीला उत्सव साजरा होत आहे. ह्या आता 52 वर्षे झाले. या यात्रेपासून प्रारंभ होऊन 52 वर्षे झाले. तर व्यवस्थित आपली जत्रा दर वर्षाप्रमाणे साजरा करत आहोत. नमस्कार, मी हनुमंत नागप्पा कोरे, कंदलगाव.
श्री केदारजी देवस्थान हे आमचं ग्रामदैवत आहे. या संपूर्ण गावामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये केदारजीवर काही मूर्ती साकार झाल्यासारखं भक्तीचे आनंदाने उत्साहाने सोमवारी अमावस्येला पौर्णिमेला दर्शन करायला सर्व ग्रामस्थ येत असतात. याच्यामुळं आमच्या गावचं महात्म्य एवढं वाढलेलं आहे. गेल्या वर्षी यात्रा अमृतमंत्री यात्रा साजरा केली 51वी. यानंतर यावर्षी 52वी यात्रा महोत्सव मी साजरा करत आहोत. या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी झालेले आहेत. या प्रत्येकाच्या आनंद मनामध्ये एक अशी भावना आहे की केदारची यात्रा मोठमोठी होत जावं मोठ होते. या भावनेनं आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून चालू वर्षी केदार देवस्थानला कवर तीर्थक्षेत्र दर्जा मिळालेला आहे. आणि शासनाकडूनही आमच्या देवस्थानला आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी आणि मंत्रीगणांनी सगळ्यांनी सहकार्य करून तीर्थक्षेत्र मिळून दिले. त्या सर्वांचे मी कंदलगावतर्फे धन्यवाद मानतो. आणि असंच आमच्या देवस्थानचा विकास करण्यासाठी त्यांनी निधी देऊन सहकार्य करावं अशी विनंती करतो. या देवस्थानची यात्रा ही 3 दिवस भरत असते. त्याच्या पहिल्या दिवशी तैलाभिषेक कार्यक्रम होते. संपूर्ण नंदीध्वजाचं मिरवणूक गावामध्ये निघते. संध्याकाळी कानडी मराठी भजन होतंय, जागरण होतंय आणि पहाटे हनुमान जन्मोत्सव पाळणा असा कार्यक्रम होतोय. पाळणा झाल्यानंतर गावातील कलमेश्वर, केदारेश्वर आणि बीरलिंगेश्वर या 3 पालिकांचे भेटीचे कार्यक्रम होत आहे. भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर यावर्षी श्री गुरुपादेश्वर महास्वामीजी हत्तळी यांच्या सानिध्यामध्ये नंदीध्वज अक्षताचा कार्यक्रम पार पडला. या अक्षता सोहळ्यामध्ये अबाल वृद्ध सर्व लेकी बहिणी माय बंधू शेजारपास सर्व लोक आनंदाने उत्साही झालेले होते. आणि हे बघून लोकांना अतिशय आनंद झालं. आणि या उत्सवामध्ये महाप्रसाद वाटप देखील काही विविध संस्थांनी व्यक्तींनी केलेले आहे. आणि आज सुंगी येथील हलगीचा कार्यक्रम हे देखील नयनरम्य दृश्य या यात्रेमध्ये यावर्षी पाहायला मिळणार आहे. 4 वाजता दहीहंडीचा कार्यक्रम आहे. दहीहंडीचे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी कलगीतुराची गाणी होतात. या कलगीतू गाण्यामध्ये कन्नड आणि महाराष्ट्र सर्व भाविक लोक ऐकण्यासाठी येतात. त्यानंतर उद्याचा कार्यक्रम असा असेल की सकाळी 2 वाजे कलगीतुराचे गाणे, नंतर कुस्त्या नेमल्या जातात अगोदर. आणि विशेष म्हणजे यावर्षी आम्ही 5 कुस्त्या नेमलेल्या आहेत. मोठमोठ्या नामांकित मल्लांच्या कुस्त्या 5 नेमलेल्या आहेत, ते ठरवले आहेत. आणि त्यानंतर 5 ते 7 कुस्त्या होतील. कुस्त्यानंतर नंदीध्वजाची मिरवणूक निघते. संपूर्ण गावामध्ये पालख्या नंदी मिरवणूक होते. सर्व लोक भक्तिभावानं पूजा अर्चा नैवेद्य वगैरे सर्व कार्यक्रम करतात. त्यानंतर महाप्रसाद वाटप होतंय. महाप्रसाद शिवजी दारुकार आणि संध्याकाळी कन्नड अण्णन कण्णीरू हे सामाजिक कन्नड नाटक होणार आहे. आणि 4थ्या दिवशी नंदीध्वज कपडकळी आणि पालख्या आणि यात्रेचं विसर्जन कार्यक्रम होतोय. अशा प्रकारे 4 ही यात्रा आमच्या गावामध्ये मोठ्या स्वरूप भरते. या मोठ्या यात्रेला मोठं मान म्हणून यावर्षी कवर तीर्थक्षेत्र मिळाले. याबद्दल आम्ही सर्वांचं आणि देवाचं मनपूर्वक आभार मानतो. या प्रत्येक कार्यामध्ये हे प्रसार माध्यम लोकप्रधान चॅनलचे सर्व कार्यकर्ते पत्रकार हे सगळे आम्हाला सहकार्य करतात आणि आमच्या यात्रेचं प्रसिद्धी मोठ्या प्रमाणे करतात. त्याबद्दल त्यांचंही आणि त्यांच्या चॅनलचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि अशाच प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि या देवाचं महात्म्य इतकं सांगावं तेवढं थोडं आहे. यावर्षी पुढारी अंकानी आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. कंदलगावचे ग्रामदैवत श्री केदारेश्वर महाराजांची यात्रेत कालच्यापासून प्रारंभ झालेला आहे. काल विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या यात्रेचे प्रारंभी झालेले आहेत. विशेषतः संपूर्ण गावातील देवदेवतांना या ठिकाणी तेलाभिषेक करण्यात आले. त्यानंतर आज ठीक सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास केदारेश्वर महाराजांच्या प्रांगणामध्ये ग्रामदैवत केदारेश्वर महाराज, वीरलिंगेश्वर महाराज आणि कलमेश्वर महाराज यांच्या नयनरम्य अशा भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर ठीक 12 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण गावातील नंदीध्वजाचे मिरवणूक काढण्यात आले. त्यानंतर केदारेश्वर महाराजांच्या प्रांगणात अक्षता सोहळा संपन्न झालेला आहे. हा अक्षता सोहळा पाहण्यासाठी कंदलगावसह पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक केदारेश्वर महाराजांच्या प्रांगणात गर्दी केलेले होते. त्यानंतर ठीक 4 वाजण्याच्या सुमारास हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर हनुमान मंदिर या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचे दहीहंडीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर उद्या ठीक
विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच संपूर्ण दिवसभर हे विविध धार्मिक कार्यक्रम आणि बरगत कार्यक्रम आहेत. त्याचबरोबर उद्या ठीक 4 वाजण्याच्या सुमारास जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्राथमिक माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आलेले आहे. त्यानंतर संपूर्ण गावातील आलेल्या नंदीध्वजांची मिरवणूक काढल्यानंतर या ठिकाणी कन्नड सामाजिक नाटकाचे सुद्धा आयोजन केले असल्याची प्राथमिक माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आलेली आहे. ही यात्रा संपूर्ण यशस्वी करण्यामागे संपूर्ण कंदलगाव ग्रामस्थ आणि केदारेश्वर यात्रा कमिटी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कंदलगाव. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता बेगमपेट मार्केट, सोलापुर. कॉन्टैक्ट नंबर 9422601266, 9423521266.